नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की कला त्या माणसाला बोलत असते, ती जागा माझी आहे. मी तुम्हाला जाब विचारणारच, कारण दुकान माझं आहे. त्यावर तो माणूस म्हणतो, चल आता तू आहेस आणि मी आहेस. बघ आता होतंच नव्हतं कसं करतो. आणि तो माणूस त्याच्या माणसांना दुकानाची तोडफोड करायला सांगतो व ते दुकानाची तोडफोड करायला सुरू करतात. कला बोलते, अहो थांबा थांबवा ना यांना, हे असं कसं करू शकतात. बाकीचे लोक बोलतात, कला अगं सही कर, असं नको करू. नंतर ते खूप सारी तोडफोड करतात व आगही लावतात. त्या जगदंब भंडाराला आग लागल्यावर कला सरळ त्या दुकानात जाते व ती आग विझवायचा प्रयत्न करते. सगळे ओरडत असतात, कला बाहेर ये, अगं कला बाहेर ये. तर कला आग विझवत असते. तेवढ्यात तिचे बाबा येतात व बोलतात, अहो माझी कला कुठे आहे. तर ते बाकीचे लोक सांगतात, ती आत गेलीये. तिचे बाबा तिच्या नावाने हाक मारतात, कले कले बाळा बाहेर ये. पण कला आतमध्ये आग विझवायचा प्रयत्न करत असते. तिला सगळं मागचं आठवायला लागतं, कसे ते कागदपत्र भेटले, कसं दुकान होतं, कसं चालत होतं वगैरे वगैरे. तर तिकडे घरी सगळे कलाची वाट बघत बसलेले असतात. रजनी येते आणि म्हणते, आबा पाडव्याच्या औक्षणाची सगळी तयारी झाली आहे, नैवेद्यसुद्धा तयार आहे. आद्विकला बोलून आणू का वरनं. तेवढ्यात सूरज बोलते, काय गरज आहे हे सगळं करायची. जिच्यासाठी चाललंय ती घरात आहे का. तुम्हाला मगापासनं सांगते, ती एकदा दुकानात गेली ना तर तिचं कुठेही लक्ष नसतं. त्यावर आबा बोलतात, सरोज तिला उशीर झालाय, पण त्या मागचं नक्कीच काहीतरी कारण असणार. आता आज पाडवा आहे ही तिला ठाऊक आहे, त्यामुळे ती उशीर करणार नाही. त्यावर कलाची आई म्हणते, आबा मी परत एकदा फोन करून बघते. त्यावर आबा बोलतात, नको, ती जबाबदार पोर आहे, काहीतरी कारण असणार म्हणून थांबलीये, आपण वाट बघूया. त्यावर नैना म्हणते, पण आबा अजून किती वेळ वाट बघायची. तिच्यामुळे मला आणि राहुलला सुद्धा पाडवा साजरा करता येत नाहीये. आणि कारण काय, तर ती फक्त या घरातली मोठी सून आहे, पहिला मान तिचा आहे म्हणून. आबा आम्हाला सगळ्यांना ती वेडीला धरते, आम्ही नाही. त्यावर आबा बोलतात, नैना मला यावर चर्चा नकोय. हे बघ, अद्वैक अजून त्याच्या खोलीत आहे आणि तो येईपर्यंत कला येईल. तर तिकडे आग वाढतच चाललेली असते. तेवढ्यात काजल तिथे येते आणि विचारते, बाबा आपल्या दुकानाला आग कशी काय लागली. तिचे बाबा सांगतात, अगं ते बिल्डरच्या माणसांनी आग लावली आहे आपली. कला आतमध्ये. त्यावर काजल बोलते, तायडे तायडे, अगं तायडे बाहेर ये. बाबा तुम्ही तिला आत कशाला जाऊ दिलं. तेवढ्यात बाबा, तायडे अगं बाहेर ये, असं काजल ओरडत असते. तर तिचे बाबा तिच्या आईला फोन करतात. तर तिची आई फोन उचलते आणि म्हणते की बोला. तर तिचे बाबा बोलतात, अगं आपल्या दुकानाला आग लागली आहे संगे. हे ऐकून तिच्या आईला धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन पडते. तर सगळे बोलतात, काय झालं वहिनी, तुम्हाला काय झालं. आबा सांगतात, रजनी साखर आणि कांदा घेऊन ये. मग त्या शुद्धीवर येतात आणि सगळे विचारतात, काय झालं काय झालं. तर ती बोलते, अहो आमच्या दुकानाला आग लागली आहे. तर तिची आई बोलते, मला तिकडे जायला हवं, मला जावं लागेल. तर सगळे बोलतात, नाही नाही, तुम्हाला बरं नाही आहे, तुम्हाला बरं वाटत नाही आहे. तर तिची आई बोलते, तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी करू नका, मला जावं लागेल, आमचं दुकान आहे, मला जावं लागेल. आणि असं बोलत ती आद्विककडे जाते आणि सगळं सांगते. तर आद्विक म्हणतो, ठीक आहे आपण आत्ताच जाऊ. आणि ती तिकडे जाताना तर आणि ते तिकडे जातात. तर तिकडे आग खूप वाढलेली असते. कला दुकानातच असते. तर काजल बोलते, अहो काका तुम्ही मदत का नाही करत आहे. तुम्ही काय आज ओळखता का आम्हाला. आमचं दुकान जातंय, तुम्ही मदत का नाही करत आहे. चला बरं आपण पाणी आहे का कुठं बघू. तेवढ्यात तो माणूस येतो आणि म्हणतो, तुमच्यापैकी कुणीही मदत केली तर बघा त्याला पैसे नाही मिळणार. हे ऐकून सगळे मागे येतात, कुणीही मदत नाही करत. आणि तो म्हणतो, नाहीतर तुमचं दुकान पण असंच जाळून टाकीन मी, तुम्ही जर मदत केली तर. तेवढ्यात आद्विक आणि ते तिथे येतात. कलाचे बाबा सांगतात, कला आतमध्ये ये. हे ऐकून आद्विक पण आतमध्ये जातो आणि आवाज देतो, खरे 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 कुठे आहे तू खरे. तर ती देवाचा फोटो घेऊन बसलेली असते. आद्विक तिला म्हणतो, वेड्यासारखं वागू नकोस अगं, आग लागलीये, उठ ना. ती बोलते, आमच्या दुकानाला आग लागलीये, मला नाही यायचं, मला पण या दुकानाबरोबर जळून जायचे. तर अद्विक बोलतो, खरे तुला माझ्यावर विश्वास आहे ना, उठ उठ चल. आणि तो तिला बाहेर घेऊन येतो.
बाहेर आणल्यावर तिची आई बोलते, कला तू बरी आहे का? कला तुझं बरं वाटतंय का तुला? असं तसं. तर अद्वैत म्हणतो, हे बघ कला, खरे रडू नको तू. कला बोलते, आमचं दुकान जळालं,